2022 तक किसान की आमदनी 2 गुनी कर दी जाएगी और इसकी गारंटी कौन लेता है? मैं लेता हूं। झालं का उत्पन्न दुप्पट? झालं की 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन 4,500 का? पाम तेल आयात, सोयाबीन आयात, घे 4,500. हा, कांदेवाली तर लय कांदेवालीची तर तलपच जिरली लावायची. 60 रुपयाला कांदा गेला की कांद्यावर निर्यात बंदी. आपण कांदा उकंड्यावर फेकून द्यायचा. बिस्लरीची बाटली 20 रुपये लिटर आहे, गाईचं दूध 22 रुपये लिटर आहे. कसा हा नावच वाड्यानं कुणाला? किसान की आमदनी दोगुनी करूंगा. आता बघा काय म्हणते ती, नीट शांततेत आहे का? मोदी साहेब काय म्हणते ती बरं का? नाही थांबा, लय मजा आहे. आजचे दिन तर पुढं आहे. ही बघा नीट. मेरे किसान भाइयों को मैं वादा करता हूं कि भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद पहली ही मीटिंग में पहला ही काम किसानों की कर्ज माफी का कर दिया जाएगा. और मैं खुद इस काम को करवा के रहूंगा. ये मेरी जिम्मेवारी मान लीजिए. कशी झक मारायची? काय म्हणते ते कळलं का नाही? आमचं सरकार आलं की पहिल्याच मिटिंगीत पहिलंच काम कोणचं करू? शेतकऱ्याची. आता पहिली मिटिंग कवा यायची? 10 वर्ष झाली तुम्हाला अजून. पुढं बाई और बहनों, महंगाई कम हुई की नाही हुई? मन हुई. झाली की कमी? थांबा की 800 रुपये एकरनं नांगरत होता. आता काय भाव आहे नांगरणाचा? 2000. घे. हे 1200 जर नांगरीत असेल एकर भर तर आण माझ्याकडे ती पाठवून. त्याच्या घरीच त्याला हिर खांदावं लागेल डिझेलची. आणि ती ट्रॅक्टर फिटायची नाही. तू बसल नेहन पुन्हा फायनान्सवाला नेऊन ओढून तीन टाकेन तिने. तू 1200 नांगरतो का बेटे? माझ्याकडे बी वावर आहे. मी नाकात नाकात बोलत नाही, शुद्ध बोलत नाही, जे आहे ती बोलतो. नांगरणाची ती परिस्थिती आहे. 400 रुपयाचं DAPचं पोत आज 1600ला झालंय. हो, आता इथं माझ्या महिला बसल्यात बाजारला, तुम्ही बी जात असाल. आठवड्याचा बाजार 2014ला जर तुमचा 100 रुपयात येत होता तर आज किती रुपये लागायलेत? म्हणजे किती पट वाढलंय? 5 पट वाढलंय. 60 रुपयाचं डिझेल 97 रुपयाला घ्यायला, 70 रुपयाचं पेट्रोल 105 रुपयाला घ्यायला, आणि 400चं सिलेंडर. हा, आता दुसरं ऐकायचं. थांबा लय मजा आहे. जब आप पोर्ट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना भाइयों बहनों, जब आप पोर्ट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना उसको जरा नमस्कार करके जाइए. ये शब्द आपको बहुत कुछ याद भी दिला रहा है. कशी झक मारायची? सिलेंडर 400ला होतं तेव्हा काय म्हणतात मोदी साहेब? गॅस सिलेंडरला नमस्कार करा मग मादान टाकायला जावा. आता कितीला झालंय? आता काय करा, साष्टांग दंडवत शिगडीला घाला आणि सिलेंडर घ्या टोकुऱ्यावर आणि मग जाऊ मत करायला. भाई और बहनों, ना खाऊंगा ना खाने दूंगा, लेकिन सबसे ज्यादा जो खाएगा उसको ईडी की नोटिस देके भाजप में लूंगा. ती बी आहे जाऊ का? बघायचंय? लय तुम्ही भी इंटरेस्ट घेतलाय गाडी आज. तो एनसीपी पर भी करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला, महाराष्ट्र सिंचाई घोटाला, अवैध खनन घोटाला, इनकी लिस्ट भी बहुत लंबी है. कशी झक मारायची? 70,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप अजितदादावर होता. ही भाषण मोदी साहेबांनी मध्य प्रदेशमध्ये केलं. 5व्याच दिवशी अजितदादा अख्ख्या 70,000 कोटीच्या घोटाळ्यासहित कुठे गेले? वॉशिंग मशीन मध्ये. आणि काय झाले?
उपमुख्यमंत्री, आणि खातं कोणचं दिलं? अर्थ. म्हणले ह्यांना खायचं चांगलं माहिती आहे म्हणले, ह्याच्याशिवाय दुसरं कुठलं खात द्यायचं? चलतंय का हो असं? 70,000 कोटी रुपये सामान्य माणसाचे खाल्ले. तुमचा आरोप आहे जर चूक केली असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. तुमच्या पक्षात आलं की चौकशी बंद, क्लीन चिट. आणि अरविंद केजरीवालला 1 रुपयाचा आरोप नाही, त्याला कुठे टाकलंय? आपल्याला एवढं बी कळत नका हो, आपण खुळे आहो का? ती नागडा सोमाया किती आरोप करीत होता, आदर्श गोठ्याचा आरोप. आणि त्या अशोकराव चव्हाणाले आता काय केलं? खासदार राज्यसभेवर. काय चाललंय? प्रताप सरनाईक, भावना गवळीवर आरोप होते भ्रष्टाचाराचे. नोटीस ईडीची. शिंदे गटात गेलं की चौकशी. हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, नवाब मलिक, ईडीची चौकशीचे आरोप. अजित पवार गेटर गटात गेलं की ही अजित पवार सुखासुखी फुटलेलं नाही, ती 70,000 कोटीच आहे. आणि एकनाथ शिंदे बी सुखासुखी गेलं नाही. ती म्हणली जेलत जातो का खुर्चीत बसतो? म्हणलं खुर्चीत बसलेलं बरं. गेलं तिकडं. भाई और बहिनो, सगळ्यांना नोकऱ्या आहेत का नाही रे पोराली? राजा टाकून आला वाटतं माझं भाषण नाही म्हणून. 2 कोटी नोकऱ्या होत्या वर्षाला. 5 वर्षाच्या 10 कोटी, 10 वर्षाच्या 20 कोटी. एक सुद्धा पोरग बिगर नोकरीचं राहिलं. वेदांत फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प महाराष्ट्रात आलता. 2 लाख पोराचा रोजगार पुण्याला मिळत होता. कुठे गेला? काही नाही. नोकऱ्या आहेत मग भगवा कपडा मागू का उद्या? सामुदायिक भंडाऱ्याचं आयोजन करू की भगवा कपडा घालायचं, बम बोले म्हणायचं, चल तू तिकडच. तशीच पाळी आहे. आणि अजून बी दम काढून आपकी बार 400 पार. तुम्ही 400 पार करा. घरी ठेवलेलं सोयाबीन आहे का 3 वर्षाचं? 2,000 काय लावतोय बघ मग पुन्हा. आणि कांद्याची तलब तर सोडूनच द्या. ही वस्तुस्थिती मांडली. मी काय कुठलं बनवून सांगितलं नाही. जी ती बोलले ती तुमच्या समोर मांडली. आणि ह्याचा विचार आता तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि आपल्या पुढचे उमेदवार तर किती शहाणे आहेत तुम्हाला माहिती आहेत, किती हुशार आहेत, किती पात्रता आहे. कसं बोलते ऐकलं का नाही तुम्ही कुठल्या ह्याच्यावर? आता हिथं असं बोलायला म्हणल्यावर तिथं काय बोलायची? हे राणा मला बोलू दे ना. त्यांना आल्या आल्या पत्रकारांनी विचारलं, ताई तुम्ही आता कमळ सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलंय, अजितदादाचं हाणलेलं, मग आपण वाढवणार का? हे माय म्हणल्या मी बीजेपीत माझा नवरा घशाला वाढवायचं म्हणलं, घेण्यान देण्याचं काय तुझं? अजितदादाला तवा वाटला असेल की एखादा दोंडा हाणून घ्यावं टोकुऱ्यात. ते बिचाऱ्या दाजीला दिला असतं तर ती राष्ट्रवादी तर वाढीतो म्हणलं असतं. ही असं म्हणते. तेवढ्यावर थांबलं नाही. त्यांच्याकडे अजून मॉडेल आहे. नुसतं अंगानं वाढलंय, बुद्धी वाढूच दिली नाही देवानं त्याची. कोण आहे? ती काय म्हणी? माझ्या रक्तात राष्ट्रवादी आहे आणि हृदयात भाजप. लेकराचा दोष नाही. लेकराचा अजिबात दोष. लेकराचे पप्पा कोणत्या पार्टीत आहेत? भाजप. आणि लेकराची मम्मी कोणत्या पार्टीत आहे? राष्ट्रवादी. मग ह्याचा केमिकल वाचा होणं स्वाभाविक आहे. त्याची काय चूक आहे? त्याला अजून मला पुढे सांगायचंय. एक काम करा, अजून भाषण थोडं वाढवा. अजून लिव्हर आणि किडनी शिल्लक आहे आपली. शिंदेकडे घाला लिव्हर मध्ये आणि किडनीत घाला मनशे. म्हणजे ही बी ह्याच्या आईबापासारखं रातच्यात जर पार्टी कोणच्या बोंबलत गेलं तर सकाळी सांगायला रे काम लिव्हर मध्ये शिंदेगड होता आपल्या, आलो. काय चाललंय? तुम्हाला गृहीत धरून पक्षांतर केलं जातंय, गृहीत धरून पक्ष बदलले जाते. तुम्ही विचार करा. मी का नशीबवान आहे? मी नशीबवान आहे. मला आज सामान्य शेतकरी त्याच्या घामाचे कष्टाचे 10,000 रुपये देते. दादा तुमच्या निवडणुकीसाठी राहू द्या म्हणते. आगळगावच्या काल शेतकऱ्यांनी 24,000 रुपये पट्टी करून दिले. उंबरग्याचे कांदा उत्पादक होते, जरा राग जास्त होता, 50,000 रुपये दिलेत त्यांनी. एक गवंडी काम करणारा लोणीचा माणूस आहे, 1100 रुपये त्या माणसानं मला दिले. गवंडी काम करणाऱ्या
एक एक्स मिलिटरी म्हणा रिटायर, 1 तोळं सोनं त्या बिचाराने इकून काल मला 25,000 रुपये दिले. एक मुलगी आहे 8वीत शिकणारी, चिचा फोडती, चिंच बाजूला काढायची, चिचोग बाजूला काढायचे, 1660 रुपये त्या लेकरांना माझ्या निवडणुकीसाठी दिले. काय नशीब फायदे माझा अजून तुम्हाला तो नाही, ती नाही ते हलगीवाला राहिले की. ती बघा कांबळे नावाचा मागासवर्गीय माणूस आहे, गरीब आहे, पण त्याचा नीट ऐका, त्याला नेल तरी आली त्याने हलगी वाजवायला 500 रुपये देऊन. ती गेलं काय बोलतय बघा. मी आता सध्या राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? खंदानी पक्ष शरद पवारचा. त्यावेळेस खासदार कोण होईल वाटतं तुम्हाला? ह्याच खास ओमराजे होणार. कोण होणार? ओमराजे. किती मतांनी? किती कमीत कमी 2च्या पुढून येईल साहेब फक्त. बरं, आता तुम्ही आलाय कोणाच्या प्रचाराला? राष्ट्रवादीच्या. कोणत्या राष्ट्रवादी? ही अजित पवार गटाची राष्ट्रवादी. बरं, यावेळेस मग महाविकास आघाडी का नाही, आमच्याकडे इथे ओमराजे चालला पाहिजे. ओमराजे चालला? डांगडिंग नाही तसली. ओमराजे चालला? हा, ओमराजे चालणार. लय मत नाही येणार आहे. वाघ आईली नुसता साधा फोन जर केला, मोटरसायकल पंक्चर झाली तर आमचा फोन उचलताय ती. मोटरसायकल हा, मग ओमराजे चालणार आहे इथे. हा, मग बघा 500 रुपये हजेरीने माणसं आणलेली आहे ती. 500 रुपये हजेरीने आणली, हे आणलीच. कशी झक मारायची हे जी इमानदारी काय सांगू का. ह्याचा इंटरव्ह्यू टीव्हीला गेल्या ह्याच्याकडे राष्ट्रवादीची बोके गेले 2 लाख रुपये घेऊन. म्हणले तू काय करी पैसे घे आणि तू काय कर असं म्हण की ओमराजेनं पैसे देऊन असं बोलायला लावलं. ती माणूस प्रामाणिक होता. 500च कमी होतोय. हलगी वाजवायची मिळाली त्या दिवशी, नाही मिळाली त्या दिवशी बुडालं. पण त्या बिचारानं म्हणला तुझ्या 500ची हलगी तुझ्या रॅलीत वाजवून आलो म्हणला, तुझा आपला हिसाब मिटला. ती उचल म्हणला 2 लाख रुपये निघ म्हणला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं मला मत टाकायचा अधिकार आहे आणि ती मत माझं ओमराजेला टाकीन म्हणला निघ. मला असं वाटलं ह्या माणसाचं पाय धुवून थोडं पाणी ह्या बोक्याली 5वावर 40 खोके घेऊन गेलेले आहे. काय गुन्हा आला तर आला. सामान्य माणूस आज आहे. आणि म्हणून बांधवांनो, मला आपल्या सगळ्याला विनंती करायची, उद्याच्या येणाऱ्या 8 तारखेला जे आपल्याला मतदान करायचंय, मला माहिती आहे 7 आहे ती 8 म्हणून 8 म्हणलोय मी. म्हणलं दिल की बात ऐकायला का मन की बात ऐकायला होती बघावं म्हणलं. मन की बात ऐकली असती तर काहीच बोलला नसतो. दिल की बात ऐकल्या म्हणलं 60 नाही 7 आहे. कसं मतदान करायचं असले 2 मशिनी आहेत. आता गरिबीत एकच आणली, 2 आणता आली नाही. ह्याच्या पलीकडे असली अजून एक मशीन आहे. ही 1 नंबरची मशीन आहे. 1 नंबरच्या मशीनवर 2 नंबर आपलं नाव आहे. ज्याला लिहिता वाचता येते त्यानं नाव वाचावं, ज्याला लिहिता वाचता येत नाही त्यानं माझा फोटो बघावा. फोटोवर तर ओळखीत आहो की. फोटोच्या पुढं काय आहे? मशाल आहे. मशालीच्या पुढं काय आहे? हे असं दाबायचं, असं टुई करून वाजत आहे. वाजलं की लगेच पालतं पडायचं नाही, निघायचं नाही माघारी. काय करायचं? त्याच्या बाजूला जी व्हीव्हीपॅटची मशीन आहे त्या मशीन मध्ये मशालीची चिठ्ठी येऊन खाली गळून पडली का ती बघायची. ती झाला पुरावा की आपलं मतदान कशाला गेलं. एवढं बघायचंय. आणि समजा मशालीचं बटन दाबून भलती चिठ्ठी पडायली तर स्टॉप. नाही थांबवा. काही शानी म्हणली फोडून टाकू, कापून टाकीन. म्हणलं फोडतो म्हणजे आमचं महिनाभर 5 किलो वजन कमी झालंय, अजून महिनाभर पुढे इलेक्शन राहू दे म्हणलं. बघ आम्ही बसतो प्रचार करीत म्हणलं. फोडायचे नाही, रीतसर अर्ज द्यायचा. अर्ज दिला की मतदान थांबतंय. काय सांगायचं बाबा, मशालीचं बटन दाबल्यावर चिठ्ठी दुसऱ्याची पडायली, केंद्र प्रमुखांना खात्री करावी, ताबडतोब मतदान. पण मशालीचं बटन दाबलं, मशालीची चिठ्ठी निघाली तर बाकीची भानगड करायची नाही, मतदान चालू द्यायचं. आणि मतदान करणार का? आपलं बाण हाणलाय. चिन्ह काय आपलं? चिन्ह काय आपलं?